नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो अवर मध्ये आपलं स्वागत. सुरुवात करूयात या घडीच्या सर्वात मोठ्या बातमीनं. महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होईल अशा शिवसेना अपात्र आमदार प्रकरणात आज विधिमंडळाचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलाय निर्णय. गेली 4 महिने शिंदे आणि ठाकरे गटाच्या बाजूनं ऐकून घेतल्यानंतर, पुरावे पाहिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी महानिकाल दिलाय. शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच, भरत गोगावलेच खरे व्हिप, सुनील प्रभूंचा व्हिप अवैध असं सांगत उद्धव ठाकरेंना राहुल नार्वेकरांनी मोठा धक्का दिलाय. बहुमताचा विचार करत नार्वेकरांनी शिवसेना पक्षाचा निकाल एकनाथ शिंदेंच्याच बाजूनं दिलाय आणि दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात असलेल्या अपात्रतेच्या याचिकांवर सुनावणी घेत नार्वेकरांनी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलंय. राहुल नार्वेकरांच्या या निर्णयानंतर राज्यभरात शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. अनेक ठिकाणी फटाके फोडण्यात आले तर काहींनी ढोल वाजवत जल्लोष साजरा केला. यावेळी शिवसैनिकांनी आनंदानं पेढेही भरवले. याच प्रकरणावर बोलण्यासाठी शिवसेनेचे संजय शिरसाट, ठाकरे गटाचे सचिन अहिर, दिल्लीहून कायदेतज्ञ सिद्धार्थ शिंदे आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडेही आपल्या सोबत उपस्थित असणार आहेत. दरम्यान झिरो अवरच्या आजच्या भागात याच निकालावर आम्ही प्रश्न विचारला होता. तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल पुढे काय होईल असं वाटतं? सकाळी हा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारला होता आणि तुम्हाला सांगायचं होतं की वाद आता संपणार की प्रकरण पुढेही कोर्टात जाणार. कोणता गट खरा आणि कोणता गट म्हणजे राजकीय पक्ष हे विधिमंडळातील आकड्यावरून ठरवता येईल असं म्हणत नार्वेकरांनी 22 आणि 23 जून 2022 रोजीच्या नोंदींचा आधार घेत 55 पैकी 37 आमदारांच्या पाठिंब्यानं शिंदे गटच हा खरा शिवसेना पक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं. याच ऐतिहासिक निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खास एबीपी माझाशी बातचीत केली आहे. ते काय म्हणालेत ऐकूया. अध्यक्षांनी दिलाय. लोकशाहीमध्ये मी नेहमी म्हणायचो, लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं. बहुमत आमच्याकडे आहे, विधानसभेतही लोकसभेतही. आणि त्याचबरोबर शिवसेना, खरी शिवसेना अधिकृतपणे निवडणूक आयोगाने आमच्याकडे दिली आणि धनुष्यबाण देखील अधिकृतपणे आमच्याकडे दिला होता. कारण मेजॉरिटी आमच्याकडे होती. आणि पक्षामध्ये यामध्ये एवढंच सांगेन की एकाधिकारशाही आणि घराणेशाही या आजच्या निकालावरून मोडीत निघालेली आहे. कोणी पक्ष स्वतःची माहिती किंवा स्वतःची संपत्ती समजून कुठलाही असा वाटेल मनाला तसा निर्णय घेऊ शकत नाही. आणि कारण याच्यामध्ये लोकशाहीमध्ये एखाद्या पक्षाचा प्रमुख कुठलाही मनमानी निर्णय घेत असेल तर पक्षातल्या सदस्यांना त्याच्या विरोधात आवाज उठवण्याचा अधिकार आहे. आणि तो आवाज उठवला, त्यामुळे शेड्यूल 10 कारवाई बंधनकारक ठरत नाही. शेवटी नेतृत्वाने जर चुकीचा निर्णय घेतला, निवडणूक एकाबरोबर लढवली आणि सरकार दुसऱ्याबरोबर बनवलं, लोकशाहीला मार. आणि म्हणून यामध्ये पक्षप्रमुख, पक्षाध्यक्ष यांचं एकट्याचं मत म्हणजे संपूर्ण पक्षाचं मत असू शकत नाही. कोणताही राजकीय पक्ष कोणा एकट्या माणसाची खाजगी मालमत्ता होऊ शकत नाही.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालावर उद्धव ठाकरेंनी दिलेली प्रतिक्रिया पाहूयात। शाहीची तर यांनी हत्या केलीच। स्वतः त्यांनी 2-3 पक्ष बदललेले आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या भावी वाटचालीतला अडथळा करायची त्यांनी आज दूर करून घेतला असेल। पण ह्या नार्वेकरांनी आज जो काही निकाल दिला, काल आपल्याला सर्वांना कल्पना आहे की अनिल परब यांनी सर्वोच्च न्यायालयाने काय निर्देश दिलेले आहेत, काय एक चौकट दिलेली आहे, त्या चौकटीच्या अंतर्गत काय निर्णय घ्यायला पाहिजे अथवा काय चौकशी करायला पाहिजे हे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले होते। ते संपूर्णपणे धाब्यावर बसले, पायदळी तुडवले आणि जणू काही आमच्या मागे महाशक्ती आहे, आम्ही सर्वोच्च न्यायालयात सुद्धा जुमानत नाही, हे आजच्या त्यांच्या निकालातनं दिसून आलेलं आहे। उभाटा कशाला? माझं उद्धव बाळासाहेब ठाकरे असं स्वच्छ आणि स्पष्ट आहे। उभाटा काय? उभाटा काय? मग बाकीच्यांची आई वडिलांची नावं पण तुम्ही तशीच लावणार? आणि उभाटा असेल तर उभा ठाकलेला आहे, मी या अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेला आहे। नाही, मुख्यमंत्री हे काय म्हणायचं त्याला काय शब्द आहे ते चुकी, म्हणजे सुप्रीम कोर्टाने तर त्यांना चुकीचंच ठरवलेलं आहे। त्याच्यामुळे ते त्यांची प्रतिक्रिया ही पण तशीच आहे, केराच्या टोपलीत टाकण्याची। काय त्यांना असं वाटत असेल घराणेशाही मोडीत काढली तर त्यांची गुलामशाही सुरू झालेली आहे। हे गुलाम आहेत, गुलाम। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय सरकार पूर्णपणे संविधानिक मार्गाने नाही, सुप्रीम कोर्टाचे आज शिक्कामोर्तब झालं नाही, त्यांचं म्हणजेच ते देवेंद्र फडणवीस सुद्धा सुप्रीम कोर्टाचा अपमान करतायत। कारण सुप्रीम कोर्टाने त्यावेळेला जे सगळं म्हटलं होतं की राज्यपालांनी केलेल्या कारवाया सगळ्या चुकीच्या होत्या, सगळं काही चूक होतं आणि केवळ एक नाईलाज म्हणून त्यांनी यांना मान्यता दिली होती। म्हणजे हे सगळं बाद झालेलं सरकार आहे। त्यांनी जो निर्णय दिला की ही शिवसेना कोणाची आज महाराष्ट्रातला लहान मूल सुद्धा सांगू शकतं, एवढे स्पष्ट स्वच्छ आहे। पण निवडणूक आयोगाचा निर्णय जो मुळामध्ये चुकीचा आहे आणि जो सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही त्याला आव्हान दिलेलं आहे तोच त्यांनी ग्राह्य धरला। म्हणजे निर्णय देताना त्यांचा पायच चुकलेला आहे, डळमळीत आहे आणि हा पूर्णपणे अगदी निर्लज्जपणाचा कळस हा त्यांनी गाठलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाने जर आम्हाला त्यांच्या विरुद्ध अवमान याचिका दाखल करता येत नसेल तर स्वतःहून ज्याला सुमोटो म्हणतात अशी काही कारवाई सर्वोच्च न्यायालय करणार आहे का? याशिवाय शिवसेनेची खरी घटना ही 1999 सालचीच असून 23 जानेवारी 2018 रोजी शिवसेनेनं दिलेल्या घटनेत संशोधनाचे पत्र नसून ते फक्त निवडणुकीचे असल्याचे नमूद करत ती घटना वैध नसल्याचंही नार्वेकरांनी आपल्या निकाल वाचनात स्पष्ट केलं। ठाकरे गटाच्या युक्तिवादात पक्षप्रमुखांचा निर्णय हाच राजकीय पक्षाचा निर्णय मानला जायला हवं असं सांगण्यात आलं होतं। पण पक्षातून किंवा पदावरून कुणाला काढण्यासंदर्भातले पक्षप्रमुखांना असणारे अधिकार राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सल्ल्यानुसारच त्यांनी घ्यायला हवेत असं शिवसेनेच्या पक्षघटनेत नमूद केलं आहे। त्यामुळे शिवसेना प्रमुखांना पक्षाच्या कोणत्याही नेत्याला म्हणजेच गटनेते असलेल्या एकनाथ शिंदेंना पदावरून हटवण्याचा अधिकार नाही असंही नार्वेकरांनी स्पष्ट केलं। राहुल नार्वेकरांच्या या निकालानंतर एकीकडे शिवसैनिक जल्लोष करत असताना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मात्र निषेध आंदोलन केलं। दादर परिसरातील शिवसेना भवनासह मुंबईच्या अनेक भागात ठाकरे गटाकडून काळे झेंडे आणि बॅनर्स फडकवण्यात आले, तसेच नार्वेकरांविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली। यावेळी ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं। विधानसभा अध्यक्षांच्या या निकालानंतर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंसह अनेक नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या। पाहूयात। एवढे वर्ष जेव्हा राहुल नार्वेकर आमच्यात होते मग ते कुठच्या पक्षप्रमुखाचे आदेश घेत होते, कुठच्या पक्षप्रमुखाच्या तिकीटवर लढत होते, एबी फॉर्म कोणाकडून घेत होते हे तरी त्यांनी लक्षात ठेवा। आणि मला वाटतं एवढं निर्लज्ज हत्या लोकशाहीची दिवसाढवळ्या ही कधीही आपल्या देशात किंवा 75 वर्षाच्या इतिहास पाहिली नाही। आम्ही त्यांच्या मेहरबानीवर जगत नाही, आम्ही हौतात्म्य पत्करायला तयार आहोत।
हे आमदारक्या आणि खासदारक्या म्हणजे शिवसेना नाही, हे लक्षात घ्या. एकनाथ शिंदेना जाऊन सांगा तुमचं मुख्यमंत्रीपद तुम्हाला लखला. तुम्ही जे पाप केलेलं आहे शिवसेना खतम करण्याचं, इतिहास तुम्हाला क्षमा करणार नाही. एकनाथ शिंदे ये काला दिन है हिंदुस्तान के इतिहास का, लोकतंत्र का इतिहास का. हा काळा दिवस आहे आणि मराठी माणसासाठी हा अत्यंत काळा दिवस आहे. शिवसेनेचा निकाल लागला आणि आता चर्चा सुरू झाली ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी संदर्भातली. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीतही फूट पडली आहे. त्यामुळे आजच्या निकालाचे राष्ट्रवादीच्या निकालावर परिणाम होणार का हेही पाहावं लागेल. दरम्यान शिवसेनेच्या निकालावर शरद पवारांची ही प्रतिक्रिया आली आहे, पाहूयात. सत्ताधारी पक्षातल्या लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या सह अनेक ठिकाणी हा निकाल काय लागणार आहे या संबंधीचं भाष्य केलेलं होतं आणि त्यामुळे त्यांना एक प्रकारची खात्री होती आणि ती खात्री या निकालात दिसेल असं ध्वनित केलं जात होतं आणि तसाच हा निकाल लागला. हा निकाल वाचल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांना जावं लागेल आणि उद्धव ठाकरेंची केस सुप्रीम कोर्टामध्ये या निकालाच्या भाष्यावरनं ही अधिक सोयीची होईल. त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळण्याच्या संबंधीची खात्री या जजमेंटच्या वर्डिंगवरनं दिसते. याच महानिकालाला अनुसरून आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल पुढे काय होईल असं वाटतं? आता वाद संपणार की प्रकरण कोर्टात जाणार? हा सकाळी विचारलेला प्रश्न होता. यूट्यूबवर दादाराव चौधरी, प्रकरण कोर्टात जाणार, कार्यकाळ पूर्ण झाल्याशिवाय निकाल लागणार नाही असे वाटते. यूट्यूबवरून सोपान सपकाळ, सत्याचा विजय होईल. एक्सवरून आदिनाथ कुडके, सुप्रीम कोर्टानं प्रत्येक वेळी ताशेरे ओढून सुद्धा विधानसभा अध्यक्ष यांनी न्यायाची भूमिका घेतलेली दिसत नाही. एक्सवरूनच साहिल राणे, बाळासाहेबांच्या शिवसेनेचा विजय झाला आहे, हीच खरी बाळासाहेबांची शिवसेना आहे. शिंदे साहेब योग्य रीतीनं बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहेत. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निकाल दिला. या निकालातील खरी शिवसेना, प्रतोद नियुक्ती, आमदार अपात्रता या सर्व प्रकरणांवर चर्चेसाठी आपल्या सोबत उपस्थित आहेत शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट आणि ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर. याशिवाय दिल्लीहून कायदे तज्ज्ञ सिद्धार्थ शिंदे आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडेही आपल्या सोबत आहेत. आपण जाऊया आपल्या गेस्ट सेंटरला. आपल्या सर्वांचं झिरो आवरमध्ये स्वागत आहे. मी सर्वात आधी सचिन अहिर यांच्याकडे जाते. काय सांगाल, आज मोठी निराशा झालेली आहे पक्षामध्ये, पुढे कोर्टात जाणार असंही दिसतंय, जे वक्तव्य आलेत त्यावरून काय सांगाल? मला असं वाटतं की गेल्या वर्षभरामध्ये आणि विशेष जे चालतं जसं आपण म्हणतोय जस्टिस डिनाईड, आणि म्हणून जे पाहिलं आणि अध्यक्षांची जी माध्यमातून अपेक्षित होतं असं म्हटलं आणि आम्ही ते आशावादी ह्या नंतर हे स्पष्ट झालं. सचिनजी तुमचा आवाज व्यवस्थित येत नाहीये. एक मी प्रश्न संजय शिरसाटांकडे नेते, परत येते मी तुमच्याकडे. संजयजी, पहिले तर तुमचं अभिनंदन, आणि एकंदरीत तुमची पहिली प्रतिक्रिया काय?
नाही, आज नार्वेकरांनी जो निकाल दिलाय तो अत्यंत ऐतिहासिक आहे. निकाल हा विधानसभेपुरता मर्यादित नाही, महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, तर हा देशाच्या राजकारणामध्ये एक वेगळा त्याचा दिशा देणारा निकाल आहे. मुळामध्ये एक नार्वेकरांनी जो निकाल दिला त्याच्यामध्ये ज्या काही बाबीचा उल्लेख त्यांनी केला आहे, शेड्यूल 10चा उल्लेख केलेला आहे, 2000च्या जे यांनी घटना बदलण्याचा जो प्रयत्न केला त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि हेच मत होतं आमचं. पहिल्या दिवसापासून आम्ही सांगत होतो की शेड्यूल 10 आम्हाला लागू होत नाही. आम्ही पक्षातून बाहेर गेलेलो नाही, आम्ही कोणताही गट स्थापन केलेला नाही, आम्ही कोणत्याही पक्षामध्ये विलीन झालेलो नाही. म्हणून शिवसेना आमची आहे, शिवसेना पक्षाचे आम्ही आहोत, बाळासाहेब आमचे आहेत, ही जी भूमिका होती त्या भूमिकेवर आज शिक्कामोर्तब झालेलं आहे. शिवसेनाच कुणाची? शिवसेना बाळासाहेबांची, शिवसेना प्रमुखांची. आम्ही कधीही म्हणलो नाही शिवसेना आमची, आम्ही शिवसेना प्रमुखांचे आहोत. म्हणून काही लोकांना ज्या गोष्टीला एक वेगळा दिशा द्यायचा प्रयत्न करतात. शिवसेना कुणाची? अरे शिवसेना शिवसेना प्रमुखाची ना, तुमची नाही. आणि शिवसेना प्रमुखांचे असलेले विचार त्या अनुषंगाने घेतलेली हे आम्ही उठाव जो केलाय त्या अनुसरण केलेला आहे. तुमचं हेच म्हणणं घेऊन मी सचिन अहिरांकडे परत जाते. शिवसेना बाळासाहेबांची हेच आम्ही म्हणत होतो असं आत्ताच आपल्याला शिरसाट म्हणतात. हो, आणि त्यांच्या ज्यावेळी सुनावणीच्या वेळी पण आपल्याला लक्षात आलं असेल, मग ते सुरतचा उल्लेख, गुवाहाटीचा मी ते करू इच्छित नाही, परंतु हे या निर्णयाच्या माध्यमातून एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की याचा स्क्रिप्ट कुठनं तरी झालेला आहे, प्रोड्यूस तिसऱ्याने केलेला आहे आणि डायरेक्शन वेगळ्या पद्धतीने झालेलं आहे. पण आम्ही काही त्यात खचलेलो नाही आहोत. सर्वोच्च न्यायालयाच्या पलीकडे जाऊन हे निर्णय घेण्याची गोष्ट आहे. आणि म्हणून आता एपेक्स कोर्ट, ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशनल ज्युडिशियल म्हणतो, त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या पण निर्णयाच्या पुढे जाऊन जर जाण्याची भूमिका जर घेण्याचा प्रयत्न होत असेल तर मला असं वाटतं आता हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे का, किंवा सर्वोच्च न्यायालयाने दिलेले जे गाईडलाईन्स आहेत त्याच्या पलीकडे जाऊन होतोय का, हा सर्व अभ्यासाचा भाग आहे. पण नैतिकतेच्या आधारावरती आमची ही लढाई जरूर जारी राहील. सर्वोच्च न्यायालयामध्ये तर धाव घेऊ, पण जनतेच्या पण कोर्टामध्ये जाऊन आम्ही न्याय मागण्याचा प्रयत्न आम्ही करू. आणि मग त्यावेळी शिरसाट साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खऱ्या अर्थाने शिवसेना कोणाची आहे, कोणाच्या बद्दलचं काय लोकांचं कौल आहे हे लगेच समजेल. ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे आपल्या बरोबर आहेत. काय सांगाल शिंदेजी, एकंदरीत कोर्टात आता सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय झालेला आहे, आता पुढचं पाऊल हे काय असणार आहे? कोर्टात तर जाणार, मात्र परत नव्यानं उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्याच नावानं पक्ष राहणार का? नव्यानं परत चिन्हासाठी अप्लाय करावं लागणार आहे का? काय काय पुढची प्रक्रिया आहे अध्यक्षांच्या या निर्णयानंतर, की अध्यक्षांच्या निर्णयावर स्टे सुद्धा आणला जाऊ शकतो? नक्की काय आहे? याच्यात एक प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही स्टे आणणार कशावर, कारण सगळेच पात्र झालेले आहेत. त्यामुळे अध्यक्षांनी अशी अडचण निर्माण करून ठेवली आहे की तुम्ही स्थगिती किंवा स्टे आणणार कशावर. आता एकच आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सुप्रीम कोर्टात उद्या जावं लागेल आणि त्यांना म्हणावं लागेल की आम्ही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांविरुद्ध याचिका दाखल केली होती, ती अध्यक्षांनी रिजेक्ट केली आहे, ती तुम्ही ऍडमिट करून घ्यावी. आणि त्याच्यात सुप्रीम कोर्ट नोटीस इश्यू करेल राहुल नार्वेकर आणि एकनाथ शिंदेंना. त्याचा अर्थ तोच होतो, कारण आज कोण अपात्र झालेलंच नाहीये, पण हे आज पुरतंच आहे. उद्या जर भरत गोगावलेंना राहुल नार्वेकरांनी व्हीप म्हणून रेकग्नाइज केलं आहे, तर या उरलेल्या आमदारांवर जर उद्या जरी भरत गोगावलेंनी काही कारणास्तव व्हीप बजावली तर ती त्यांना मान्यच करावी लागेल. जर ते त्यांनी जुगारली तर परत त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार. आणि एकनाथ शिंदेंचं एकच असं असेल की त्यांचं म्हणणं असेल उद्धव ठाकरेंच्या आमदारांना की तुम्ही आमच्या व्हीपचं पालन करा, आणि नाही केली तर तुमची आमदारकी परत जाऊ शकेल, किंवा तुम्ही आमच्या पक्षात विलीन व्हा, आमच्या पक्षात या. त्यामुळे तुर्तास हा दिलासा आज आहे. सध्या शिंदेजी, आता हा वेगळा पक्ष आहे असं तरी मानल्या गेलंय का आजच्या या संपूर्ण नार्वेकरांच्या निकालाला? नाही, तसं नाहीये. वेगळा पक्ष आहे असं नाही. उद्धव ठाकरेंच्या विरोधात निर्णय इलेक्शन कमिशननी दिला होता, एकनाथ शिंदेंना पक्ष आणि चिन्ह दिलं. ते प्रोसिडिंग सेपरेट प्रोसिडिंग आहे, ते सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे. त्याला अजून काही महिने लागू शकतात त्याचा निकाल यायला, कारण त्याच्यावर आता प्रीडिंग्स कंप्लीट झालेत, आर्ग्युमेंट व्हायचं आहे. त्यामुळे आता
जो पक्ष आहे जो त्यांनी स्टे मागितला होता इलेक्शन कमिशनच्या निर्णयाविरुद्ध उद्धव ठाकरेंनी, तो सुप्रीम कोर्टाने नाकारला होता. पण त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही जोपर्यंत आमचा फायनल निर्णय येत नाही तोपर्यंत उभठा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे नाव आणि मशाल हे चिन्ह वापरू शकतात. त्यामुळे असं होईल की लोकसभेत आणि विधानसभेत आता मशाल हे चिन्ह, जर सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्याच्या आधी आला नाही तर उद्धव ठाकरेंना मशाल हे चिन्ह वापरता येईल लोकसभे आणि विधानसभेसाठी. आणि त्याच्यानंतर जेव्हा सुप्रीम कोर्ट त्यांचा निवाडा करतील पक्ष आणि चिन्हासंबंधी, मग ठरवलं जाईल की त्यांना नवीन चिन्ह घ्यावं लागेल. आणि असंही अजून होऊ शकतं की सुप्रीम कोर्ट म्हणू शकतं की पक्ष आणि चिन्ह हे आम्ही उद्धव ठाकरेंना परत देतोय. त्यामुळे आपल्याला घाई करायची गरज नाहीये, पण वेळेची मर्यादा आहे. नक्कीच. आणि अभय देशपांडे, मी हाच प्रश्न घेऊन तुमच्याकडे येते. वेळेची मर्यादा आहे, निवडणुका समोर आहेत, याचे राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होताना तुम्हाला दिसतात? तर परसेप्शन बॅटल आपण ज्याला म्हणतो, तर या सगळा हा निर्णय जो होता तो आपल्या विरोधात गेलेला आहे. तो पूर्णतः राजकीय आहे अशा अर्थाने त्याला जे राजकीय त्याला ते मायलेज घ्यायचं ते तो प्रयत्न करणार. त्या विक्टिम कार्डचा आपण नेहमी उल्लेख करतो. दुसरा मगाशी तुम्ही प्रश्न केला की गट म्हणून, तर गट म्हणून नाहीये, कारण शिवसेनेच्या शिंदे गटाने, आपण आता सोयीपुरतं म्हणूया की भरत गोगावले यांनी ठाकरेंच्या ज्या 14 आमदारांवर व्हीप बजावला होता त्यानुसार त्यांना अपात्र करता येणार नाही. त्याचं कारण त्या व्हीप बजावण्यातल्या त्रुटी हे सांगितलेले अध्यक्षांनी. त्यांना तुमचा व्हीप लागू होत नाही असं स्पष्ट केलं, असं म्हटलेलं नाही. त्यामुळे जसं सिद्धार्थ शिंदे आता म्हणाले की पुढच्या काळामध्ये तो व्हीप लागणार आहे. दुसरं असं आहे की या संदर्भात त्याचा उल्लेख केला की इंटरिम रिलीफ कशाला मागायचा, म्हणजे अपात्रतेचा त्यांनी इंटरिम रिलीफ आता काहीच होऊ शकत नाही. एकच आहे की निवडणूक आयोगाची जी याचिका आलेली आहे त्या याचिके म्हणजे निवडणूक आयोगाचा जो निर्णय होता त्याचा जो आधार आहे मूळ राजकीय पक्ष म्हणून शिंदेंना मान्यता देण्याचा, साधारणतः तेच ग्राउंड या निकालात अध्यक्षांनी पण घेतलेला आहे. आता ती याचिका सुनावणीला येते, तर ही याचिका सर्वोच्च न्यायालयात थेट दाखल होणार का, की सर्वोच्च न्यायालय पुन्हा त्यांना हायकोर्टात जायला सांगणार? मला वाटतं की शिंदे याच्याबद्दल सिद्धार्थ शिंदे अधिक सांगू शकतील, परंतु तो प्रश्न आहे. आणि जर सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठाने ही अधिक हिअरिंग घेतलेलं आहे, त्याच्यामुळे उच्च न्यायालयाची मधली जी स्टेप आहे ती तुम्ही जाऊन थेट सर्वोच्च न्यायालयात जर ती पिटिशन फाईल करून घेतलं तर इलेक्शनच्या कमिशनच्या निर्णयाविरुद्धचं पिटिशन आणि अध्यक्षांच्या निर्णयाविरुद्धचं पिटिशन या दोन्हीच्या साधारणतः त्या क्लब होईल की मला माहित नाही, पण त्याची एकत्रित सुनावणी पुढच्या काळामध्ये होऊ शकते. नक्कीच. अभय, ह्याला घेऊन बरीच प्रश्न ऍक्च्युअली माझ्या मनातही आहेत, आपण येऊयात. पण तेव्हापासून मी बघते सचिन आहेर आणि संजय शिरसाट दोघांनाही ह्यात काहीतरी म्हणायचंय. सचिन, पहिले आपल्याकडे येते. नाही, जे आता माननीय वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की आम्हाला स्कोप यामध्ये एकच आहे की 5 खंडपीठच्या 5 माननीय उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी हे निर्णय दिला आणि त्यांनी काही निकष डिसाईड करून दिले. एक थोडक्यात फिल इन द ब्लँक्स करायला पाहिजे होता असं होता. हा एकंदरीत प्रक्रिया तुम्ही बघितलं असेल, जाणून बुजून 11 मे पासून एवढं टाळत करत ते आतापर्यंत आणलेलं आहे. मध्ये अजून वेळ मागितलेली आहे. म्हणून हे सर्व गोष्टी हे नजरेत आपण आणून देऊ शकतो आणि सर्वोच्च न्यायालयाच्या समोर जात असताना की हे जे निकष दिले होते या निकषाच्या पलीकडे जाऊन माननीय अध्यक्षांनी निर्णय घेतलेले आणि म्हणून ह्याच्यात तुम्ही इंटरव्हीन करा आणि तो रिलीफ आम्हाला मिळेल असा आम्हाला आत्मविश्वास आहे. म्हणजे तुम्हाला अध्यक्षांवर खरं तर तुमचा अविश्वास आज सातत्यानं आपण व्यक्त करत आलात, ह्याचं उत्तर संजय शिरसाटांकडनं घ्यायचंच आहे. काही मिनिटांपूर्वी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वाचून दाखवलाय आणि त्यावरच आपण चर्चा करत होतो. तीच चर्चा पुढे सुरू ठेवूयात. त्यासाठी आपल्या सोबत उपस्थित आहेत शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट आणि ठाकरे गटाचे आमदार सचिन आहेर. याशिवाय दिल्लीहून कायदेतज्ञ सिद्धार्थ शिंदे आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडेही आपल्या सोबत आहेत. ब्रेकच्या आधी सचिन आहेरच नाही तर त्या आधी सुद्धा झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्वतः उद्धव ठाकरे असोत किंवा संजय राऊत असोत या सर्वांनीच
अध्यक्षांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काय म्हणाल? मी संजय शिरसाट तुमच्याकडनं ह्याचं उत्तर घेते. काय झालेलं आहे, यांनी प्रत्येक गोष्टीचं अपोजिट पाहिलेलं आहे. ज्या नजरेने पाहायला पाहिजे ते न पाहता दुसऱ्या नजरेने पाहिलं. माझे मित्र सचिन आहेत, सुप्रीम कोर्टाने काय तुम्हाला डायरेक्शन दिलेत? त्यांनी सांगितलं की विधानसभा अध्यक्षाचा तो अधिकार आहे, त्यांनी त्याची सुनावणी घ्यावी, योग्य तो निर्णय घ्यावा, तो आम्हाला पाठवा, आणि जर कुणाला त्याच्यावर जर आक्षेप असेल तर त्याची सुनावणी आम्ही घेऊ. फिलिंग द ब्लँक्स कशाला म्हणतात? तुम्हाला निवडणूक आयोगाचा जो निकाल लागला त्याला कुठं स्टे दिलाय? नाही. सरकार चाललंय, त्यांना कुठं बंधनं घातलीत? नाही. विधानसभा अध्यक्षाकडं जी आता हिअरिंग झाली, फिलिंग द ब्लँक्स त्यांनी कोणते भरले? शेड्यूल 10 आम्हाला अप्लिकेबल आहे का? तर नाही. परंतु त्याच्यावर झालेली चर्चा, जर ते आम्हाला अप्लिकेबल नसेल तर व्हीपचा संदर्भ येतो कुठं? बरं, ह्यांनी जो काही व्हीप वगैरे दिला आहे तर व्हीप हा 2-3 प्रकारचा दिलेला आहे. मग कधी त्याच्यामध्ये सुद्धा यांनी काय सांगितलंय? व्हीप आमच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी पाठवला होता. मेल दुसऱ्यांदा सांगितलंय आम्ही मेल केला होता. तिसऱ्यांदा सांगितलं आम्ही व्हॉट्सअपवर पाठवला होता, आणि त्याच्यावरच्या सह्या सुद्धा वेगवेगळ्या आहेत. म्हणून मुळात हे यांचं सगळं जे चुकलेलं आहे ना, एका ठिकाणी तर त्यांनी असं दाखवलं की आम्ही बैठक घेतली उद्धव साहेबांच्या अध्यक्षतेखाली, आणि त्याच्यामध्ये 3 मंत्र्यांनी सही केलेलीचा ठराव. नक्कीच हेच आज खरं तर आपल्याला अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुद्धा सांगितलं. मात्र आज महाराष्ट्राच्या समोर जो महत्वाचा प्रश्न आहे तो हा आहे की याचे येणाऱ्या काळात राजकीय पडसाद काय उमटणार, हाच प्रश्न मी परत एकदा तुम्हाला विचारते. आपल्याबरोबर अभय देशपांडे आहेत. अभयजी, काय सांगाल? याचे काय परिणाम होणार? येणाऱ्या काळात राष्ट्रवादीचा सुद्धा प्रकरण समोर आहे. नाही, निश्चितपणे जर पक्षाच्या घटनेचा, त्यातील तरतुदीचा विचार विधिमंडळ पक्षाच्या फुटीबाबतही घेतला जाणार असेल तर तिथल्या मेजॉरिटीच्या संदर्भात निर्णय आहे. शिवसेनेच्या बाबतीत तो निर्णय आला होता, राष्ट्रवादीचा निर्णय अजून यायचा आहे. त्याच्यामुळे हा एक त्याच्यातला एक मूळ फरक आहे. दुसरी गोष्ट आहे की आता लोकसभा निवडणुका जवळ आहे, त्याच्यामुळे आता मला वाटतं की सर्वोच्च न्यायालयापेक्षा जनतेच्या न्यायालयाची सुनावणी कदाचित आधी होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने राजकीय त्याचे जे फायदे उचलायचे किंवा ह्या सगळ्या प्रकरणामध्ये या सगळ्या घटनात्मक व्यवस्थांचा गैरवापर झाला हे लोकांना कन्व्हिन्स करण्यामध्ये जर विरोधी पक्ष किंवा हे शिवसेना आणि आघाडीतले पक्ष यशस्वी ठरले तर त्याचा फायदा होईल. परंतु पॉलिटिकल बॅटलचा निर्णय येण्याआधी किंवा त्याच्यासाठी तुम्हाला लिगल बॅटलचा पुढे काही रिलीफ मिळेल अशी शक्यता आज ती दिसत नाहीये. आता मगाशी त्याचा उल्लेख झाला, त्याला सांगावं वाटतं की विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाने एक अदृश्य अशी चौकट ठरवून दिली होती, डायरेक्टिव्ह दिलेले नव्हते. विधानसभा अध्यक्षांना सांगितलं होतं की मूळ राजकीय पक्ष हा प्रतोद नेमू शकतो, विधिमंडळ पक्ष नाही. त्याच वेळी सांगितलं होतं की मूळ राजकीय पक्ष त्यावेळेस कोण होता याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. मला वाटतं की त्याचाच आधी आधार घेऊन आज त्यांनी पहिले मूळ राजकीय पक्ष ठरवला. तो ठरवल्यानंतर व्हीप म्हणून सुनील प्रभू यांची नियुक्ती रद्द झाली, गोगावलेची. मला वाटतं की ते जे वाक्य होतं त्या निकालपत्रांमधलं की मूळ राजकीय पक्ष ठरवण्याचं, तर त्याचा निश्चितपणे या निकालपत्राचा पूर्ण आधार त्याच्यामध्ये घेतला गेलेला आहे. आता या गोष्टीवर सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेले ऑब्झर्वेशन जे आहेत ते अपील फेल झाल्यानंतर त्याच्यावर काय भूमिका येणार आणि कधी येणार त्याच्यावर सगळ्या त्या राजकीय परिणाम अवलंबून आहेत असं मला वाटतं. नक्कीच. आणि मला वाटतं हे कधी येऊ शकतं हे आपल्याला सिद्धार्थ शिंदे सांगू शकतील. हे बघा सरिताजी, आता असं आहे की पक्ष आणि चिन्हासंबंधीची पुढची डेट आहे ती 2 फेब्रुवारी आहे. ह्याच्यात प्लीडिंग्स कंप्लीट झालेले आहेत. हे मॅटर आर्ग्युमेंटसाठी आहे, पण त्या डेटला हे हिअर केलं जाईल का नाही, त्याच्यात पुढे एखादी तारीख पडेल, त्याच्यात आर्ग्युमेंट होतील, त्याच्यात मॅटर जजमेंट रिझर्व्ह ठेवलं जाईल. याला कमीत कमी 4 ते 6 महिने लागू शकतील पक्ष आणि चिन्हासंबंधीचा निर्णय यायला. आता हा जो उद्याचं जे मॅटर आहे हे फ्रेश पेटिशन असेल उद्धव ठाकरेंची.
लोकांची, ती ह्या पक्ष आणि चिन्हाबरोबरच्या मॅटर बरोबर टॅग होणार नाही, कारण ते मॅटर पुढे गेलेलं आहे, प्लीडिंग्स कंप्लीट झालेलं आहे. हे नवीन फ्रेश मॅटर होईल. ह्याच्यात नोटीस इश्यू होईल राहुल नार्वेकरांना आणि एकनाथ शिंदेंना. मग ते त्यांचा रिप्लाय देणार, मग परत रिजॉइंडर येईल, परत त्याच्यात आर्ग्युमेंट्स होतील. तर पक्ष आणि चिन्हासंबंधी कमीत कमी मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतो की पक्ष आणि चिन्हासंबंधी कमीत कमी 4 ते 6 महिने कमीत कमी, आणि त्याच्यानंतर ह्या उद्याच्या मॅटरमध्ये तर त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे 6 ते 8 महिने. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने पण घाई केली होती राहुल नार्वेकरांना सांगण्यात की तुम्ही लवकर निर्णय घ्या, नाहीतर डिस्क्वालिफिकेशनला अर्थ राहणार नाही. आणि सुप्रीम कोर्ट ह्याच्याबद्दल निर्णय घेऊ शकत नाही, हा पूर्णपणे राहुल नार्वेकरांचा अधिकार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप केला नव्हता. त्यांनी काही गाईडलाईन्स दिल्या होत्या, पण त्या राहुल नार्वेकर मान्य करतीलच असं नाही, आणि आज बऱ्यापैकी त्यांनी त्या अमान्य केलेल्या आहेत. आता परत सुप्रीम कोर्टात तुम्ही जाऊ शकता. आधी कसं होतं, 1992च्या आधी असं होतं की सुप्रीम कोर्ट स्पीकरचं डिसिजन हे फायनल असायचं. किहोटो होलोहान जजमेंटनी ज्युडिशियल रिव्ह्यूचा पर्याय दिलेला आहे. आता जे कोण आज नाराज आहे ते सुप्रीम कोर्टात जाऊ शकतं, पण वेळेची मर्यादा आहे हे नक्की आहे, आणि ती वेळेची मर्यादा मला नाही वाटत फॉलो केली जाईल, कारण सुप्रीम कोर्टासमोर एवढे मॅटर आहेत, ह्याला कमीत कमी 6 ते 8 महिने लागतील, आणि तोपर्यंत विधानसभा लोकसभा हे होऊन गेलेले असतील. हा निकाल आता पुस्तकी ज्ञानासाठी पुढच्या ह्याच्यासाठी, जसं बोमई जजमेंट होतं त्यावेळेस त्याचा उपयोग झाला नाही, पण पुढे ती रिफर केली गेली, त्याचाच एक असा एक अर्थ होऊ शकतो. तर आता एकनाथ शिंदेची बाजू तुर्तास तरी वरचढ आहे, कारण पक्षही त्यांच्याकडे आहे आणि अध्यक्षांचा निर्णयही त्यांच्या बाजूनीच लागलेला आहे. नक्कीच. आणि सचिन आहेर, असं दिसतं आहे की एकंदरीत येणाऱ्या काळामध्ये निवडणुका ज्या येणारे लोकसभेपर्यंत, तर आपल्याला सिद्धार्थ शिंदे जे सांगत आहेत ते जर बघितलं तर लोकसभा तर झालीच, पण आजचा जो निकाल आहे त्याबद्दलची जर याचिका घेऊन तुम्ही कोर्टात गेलात तरी विधानसभा निवडणुकीपर्यंत सुद्धा निकाल त्यात अपेक्षित नाहीये. त्यामुळे कशी राहील पुढची वाटचाल? आमची लढाई सत्तेसाठी नाहीये, आमची लढाई तत्वासाठी आहे. शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही लढू, संघर्ष आमचा जारी राहील. आणि एवढंच जर सर्व संबंधित लोकांना वाटते की पक्ष चिन्ह सर्व तुमच्याकडे, होऊ जाऊ द्या ना निवडणुका, जाऊया जनतेच्या न्यायालयामध्ये आणि दूध का दूध पाणी का पाणी करू. माननीय जे जसं शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे फुगावळींची जी निवड आहे ती अवैध ठरवली गेली, एकनाथ शिंदेची अवैध ठरवली गेली. एवढंच नाही तर अध्यक्षांना पक्षाच्या बाबतीत बोलायचा अधिकार पोचतच नाही ना. अध्यक्ष हा निवडणूक आयोग, पक्षाच्या बद्दलचा जो अधिकार आहे तो निवडणूक आयोग ठरवतील. आणि निवडणूक आयोगाला पण निकष करत असताना सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की तुम्ही पार्लिमेंटरीच्या आधारावरती पक्ष बघू शकत नाही. 2/3 ऑफ द मेजॉरिटी किंवा 1/3 ऑफ द मेजॉरिटी हे तुम्ही निकष पूर्ण पक्षाचा बघायला पाहिजे. आणि म्हणून या सर्व मुद्दे पण आमचे पेंडिंग आहे ना. तर मुळामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 5 खंडपीठाच्या विरुद्ध जाऊन आज सचिन आहेर, आज आपण जे म्हणत आहात ते आपल्याला काल मान्य होतं. काल अध्यक्षांना सुप्रीम कोर्टानं ह्याच निकषांवर डिसाईड करायला दिलं होतं. आपले वकील तिथे आलेत, आपण आर्ग्यू केलं, आपण त्यावेळेला हा आक्षेप घेतला नाही. आज निकालानंतर मात्र सर्व आक्षेप समोर येत आहेत असं सुद्धा एक आरोप आपल्यावर होऊ शकतो. नाही, आक्षेपाचा विषयच नाहीये. त्यांनी निर्णय घेतला तो त्यांचा अधिकार आहे, पण आम्हाला आमचा नैतिक अधिकार किंवा नॅचरल प्रिन्सिपल जस्टिस म्हणून घेऊन आम्हाला जे वाटते ते तर आम्हाला सर्वोच्च न्यायालय किंवा न्यायालयाकडे जावं लागेल आणि म्हणावं लागेल ना. प्रश्न असा आहे की त्यांची जो स्कोपच्या बाहेर जाऊन जे त्यांनी जे केलेलं आहे, युक्तिवाद केलाय किंवा निर्णय घेतलेला आहे. आता एवढंच जर तुम्ही बघा की जे अध्यक्ष आज म्हणतायत, जे अगोदरचे अध्यक्षांनी घेतलेले त्याला पण ओव्हररूल केलेलं त्यांनी, आणि आज ते उपाध्यक्ष ज्यावेळी होते ते अध्यक्षाच्या पदावरती होते, आज त्यांच्या बरोबर ते सत्तेमध्ये सहभागी झालेले आहेत. म्हणजे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत की नाही करणार आहोत, तर तोही सर्व युक्तिवाद पुढच्या काळामध्ये येईलच येईल. संजय शिरसाट, येणाऱ्या काळामध्ये खरं तर सहानुभूती ही महत्वाची राहणार आहे. हा निकाल महत्वाचा आहेच, पण आज कोणीही अपात्र झालेलं नाहीये. येणाऱ्या काळात निवडणुका आहे आणि हा निकाल बघता लोक कोणाबरोबर असतील असं तुम्हाला वाटतं? हे बघा, लोक कोणाबरोबर असतील नाही तर लोकांनी गेल्या 19च्या निवडणुकीमध्ये जो कल दिला होता तुम्ही त्याच्याकडे कधी लक्ष देणार आहात का नाही? शिवसेना भाजपच्या बरोबरीने त्यांनी दिलेला तो निकाल होता. त्यांनी आम्हाला मतदान त्या हिशोबाने केलं होतं. तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीकडे गेलात, हे लोक विसरतील का? आणि ह्यांना जे काही आरोप करायचे असतात ना, आरोप करताना मग आता
यापूर्वी निवडणूक आयोगाने निकाल दिला. संजय शिरसाट, मी आपल्याला 2 मिनिटं थांबवते. अध्यक्ष राहुल नार्वेकर हे बाहेर पडत आहेत आणि त्यांची प्रतिक्रिया येते. निकालानंतरची पहिली प्रतिक्रिया बघूया. परत मी तुमच्याकडे येते. आपण आपलं म्हणणं पूर्ण करा. संजय शिरसाट, प्रतिक्रिया यायला वेळ आहे. आता यापूर्वी सुद्धा निवडणूक आयोगाने निकाल दिला. यांनी काय भूमिका मांडली? त्यांनी भूमिका मांडली की नाही हो, त्या निवडणूक आयोगाने 2000 कोटी रुपये खाल्ले. कसे आरोप करता तुम्ही? आता राहुल नार्वेकरवर बी आरोप करणार आहे. उद्या जर सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि त्यांनी जर निकाल विरोधात दिला तर त्यांच्यावर आरोप करायला कमी करणार नाही. असं नसतं. तुम्हाला कायदेशीर लढाई कायदेशीर पद्धतीने लढा ना. तुम्ही प्रत्येकावर आरोप करणार आणि माझंच खरं कसं आहे हे सांगणं. म्हणून म्हणलं की नाचता येईन अंगण वाकडं या पद्धती नाही चालत. लोक उघड्या डोळ्यांसमोर पाहतात, लोकांना कळतं. तुम्ही सर्वच लोकांना असं इमोशनली ब्लॅकमेल करायचा जो प्रकार करताय ना, तो लोकांना आता ऍक्सेप्ट नाहीये. काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेलाय, तो शिक्का तुमच्या कपाळावर लागलाय का नाही? तो गद्दारीचा शिक्का नाही का? शिवसेना प्रमुखाच्या विचाराशी केलेली गद्दारी नाही का? शिक्का नाही का हा प्रश्न तुम्हाला विचारत आहेत सचिन अहिर. नाही, सॉरी, मला विचारलं नाही. प्रश्न असा आहे की मुळात जर एवढं त्यांचा कॉन्फिडन्स लेवल जर वाढला असेल तर चला ना निवडणुकीला सामोरे जाऊया. आणि मग तुम्ही आता सांगाल की निवडणुकीला वेळ आहे. मग निश्चितपणे की हे आज आम्ही म्हणत नाही आहोत. ज्यावेळी जे आरोप होतात त्याला काहीतरी बेस आहे की अध्यक्ष जाऊन केंद्रामध्ये जाऊन काही नेत्यांशी भेटतात, काही वकिलांशी भेटतात, ज्यांच्यावरती आरोप आहेत त्यांच्यावर भेटतात. या सर्व गोष्टी हे काय आम्ही बोलतोय म्हणून नाही, आरोप करतोय म्हणून नाही, ते लोकांसमोर दिसतंय ना. आणि लोक ठरवतील ना. आमचं तर तेच म्हणणं आहे की जर तुम्हाला या सर्व बाबतीत तुमच्या बाजूने आज आहे, तुमच्याकडे 1 इंजिन नाही 2-2 इंजिन आहेत, चला जाऊया लोकांच्या समोर जाऊया. का नाही महानगरपालिकेच्या निवडणुका होतात? का जिल्हा परिषदच्या निवडणुका घेतल्या जात नाही? का नाही तुम्ही विधानसभेची हिंमत दाखवा? का करत नाही? पण या सर्व गोष्टी आहेत हे बोलण्यासाठी बोलण्यापुरतं आहे. संजय शिरसाट, यांच्याकडे किती इंजिन आहेत? यांच्याकडे 1 इंजिन आहे, यांच्याकडे 2 इंजिन आहे. बरं, याच्यापूर्वी निवडणुका झाल्या, ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या, काय पोझिशन आहे आपली? आता लोकशाही मानली पाहिजे. लोकशाहीच्या आज जो निकाल लागलाय ना त्याच्यामध्ये हाच मुद्दा महत्वाचा आहे. पक्ष म्हणजे मी असं नाही, तर लोकशाहीमध्ये जे काही रचना आहे त्यानुसार निर्णय घेतला पाहिजे, हा त्यातला अर्थ आहे. आता यांना वाटतं उद्याच निवडणूक घ्या, हे आमच्या हातात असतं. निवडणूक आयोग आहे ना त्याच्यासाठी. उद्या तुम्ही म्हणाल नाही लोकसभेच्या घ्या, परवा म्हणाल विधानसभेच्या घ्या. अरे घ्यायच्या तर आहेतच ना. संजयजी, यांचं निवडणूक आयोगावर सुद्धा अविश्वास आज व्यक्त करण्यात आलेला आहे आणि तो या आधी सुद्धा व्यक्त करण्यात आलेला आहे. म्हणून मला वाटतं तिथनं सचिन अहिर काय बोलतात ते आपल्याला त्या पार्श्वभूमीवर आपण बघितलं पाहिजे. मी अभय देशपांडे यांच्याकडे परत येते. अभय, तुम्ही सांगितलं सुरुवातीलाच की एकंदरीत आत्ताचा जो लढा आहे हा परसेप्शनचा लढा आहे आणि एकीकडे आपल्याला दिसते की अगदी मोदींपासून तर आत्ता शिंदेंनी जी एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली त्यात त्यांनी घराणेशाही मोडीत काढली असं म्हटलं, तर दुसरीकडे सहानुभूतीचा सुद्धा प्रश्न आहे. आपल्याला एक नॅरेटिव्ह दोन्ही बाजू काय घेऊन जाणार आहेत जनतेत ते आजच स्पष्ट झालंय. तुम्हाला काय वाटतं, काय होईल? जनतेचा कल कसा आहे? पुढच्या काळामध्ये ही लढाई सोपी असणार नाही उद्धव ठाकरे यांच्यासाठी, एवढं तर निश्चित आहे. कारण एक आहे की 2 घटनात्मक संस्थांनी ज्या मूळ राजकीय पक्ष म्हणून शिवसेना म्हणून त्यांना मान्यता दिलेली आहे, अशा वेळेस फक्त मला वारसा हक्काने मिळालेला पक्ष म्हणून मीच तो पक्ष आहे हे कन्व्हिन्स करणं एवढं सोपं असणार नाहीये. दुसरं असं आहे की जे मॉरल आतापर्यंत आपला निर्णय आपल्या बाजूने राहील अशा भूमिकेतून काही लोक थांबलेले असतात, त्यांनाही पुढच्या काळामध्ये थांबवणं, थोपवणं किंवा जे घर वापसीच्या प्रयत्नात असतील त्यांना परत बोलवणं हे पुढच्या काळामधलं दुसरं मोठं आव्हान असणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी जागा वाटपाचं असणार आहे. एवढा मोठा सेटबॅक बसल्यानंतर आघाडीतलं जागा वाटप सोपं असणार नाही. त्याच्यानंतरचं लोकसभेतली लढाई जी आहे संघर्षाची ती असणार आहे. आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा म्हणजे मला वाटतं की ते अधिक मोठं आव्हान असेल. कारण लोकसभा निवडणुकीचा प्रभाव निश्चितपणे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर पण असेल त्या एकत्र झाल्या नाही तर. कारण ते आपण परिणाम 2019च्या लोकसभेनंतरही पाहिले होते. त्याच्यामुळे पुढची लढाई ही सोपी असणार नाही. आणि सहानुभूती अशी असते ना की सहानुभूती ती कामाला आली तर खूप येते, पण सतत राजकारण त्याच्यावर तुम्ही करू शकत नाही. एक मात्र सर्व राजकीय पक्षांसाठी या निकालाने एक संदेश दिलाय की तुम्हाला पक्षांतर्गत निवडणुका प्रक्रिया किंवा घटना या गोष्टी फक्त एक तांत्रिकता म्हणून नसतात, तर त्या पक्षाच्या सर्व्हायव्हल साठी सुद्धा आवश्यक असतात. त्याची मला जाणीव मला वाटतं की या 2 प्रकरणांनी महाराष्ट्रातल्या दिलेली आहे. त्याच वेळी पक्षांतर बंदी कायद्यातले लूप होल त्यातले या गोष्टीही प्रकर्षाने पुढे आलेल्या आहेत की जे आपण कायदा अधिक मजबूत करण्यासाठी मर्जर वगैरे आणलं त्याच्याही पलीकडे गोष्टी होऊ शकतात. मला वाटतं की याही गोष्टीचा एक या सगळ्या दोन्ही प्रकरणातून पुढे आले. नक्कीच अत्यंत महत्त्वाचे मुद्दे अभय आपण आता मांडलेत. सिद्धार्थ शिंदेकडे मी जाते. सिद्धार्थजी, आपण एक सांगितलं होतं की भरत गोगावले यांनी जर उद्या व्हिप इश्यू केला तर तो मान्य करावा लागेल सर्वच आमदारांना, पण दुसरीकडे आता 2 वेगळे पक्ष झाल्याचं सुद्धा मान्य झालेलं आहे. निवडणूक आयोगानं तसं दिलेलं आहे. सुप्रीम कोर्टानं सुद्धा आता जे प्रक्रिया सुरू आहे त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असं सध्या तरी ते कार्यरत असू शकतात. त्यामुळे एकंदरीत हा व्हिप का लागू होईल ठाकरेंच्या आमदारांना? नाही, व्हिप हा लागू होणारच, कारण 2 वेगळे पक्ष झालेले नाहीयेत. शिवसेना ही एकनाथ शिंदेकडे आहे पक्ष आणि चिन्ह. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे नाव आणि मशाल चिन्ह हे टेम्पररी आहे. सुरुवातीला इलेक्शन कमिशननी सांगितलं होतं फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवडची विधानसभा निवडणूक कसबाची होईपर्यंत तुमच्याकडे राहील. इलेक्शन कमिशनचा निर्णय आल्यानंतर सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे गेले. त्याच्यात सुप्रीम कोर्ट म्हणलं की तुम्हाला आम्ही स्थगिती देत नाहीये या संबंधी, पण आम्ही तुम्हाला हे पक्ष आणि हे तात्पुरतं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ही मशाल चिन्ह हे तात्पुरतं आम्ही तुम्हाला वापरण्याची मुभा देतो जोपर्यंत आमचा निर्णय येत नाही. आता तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय कधी येईल तो एखाद्या वेळेस म्हणूनच हा खरं तर प्रश्न माझ्या मनात आला. तसाच राहील. हो, त्यामुळे पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे हे टेम्पररी पक्ष आणि चिन्हावर आहेत. मूळ पक्ष हा आता शिवसेना आहे आणि भरत गोगावले राहुल नार्वेकरांच्या मते त्याचे व्हिप आहेत. त्यामुळे उद्या जर त्यांनी व्हिप बजावला तर जरी तो टेम्पररी पक्ष आणि चिन्ह आहे उद्धव ठाकरेंकडे, तो परमनंट नाहीये. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या आमदारांविरुद्ध जर त्यांनी व्हिप बजावला तर त्यांना त्याचं उत्तर द्यावं लागेल आणि ते उत्तर व्यवस्थित नसलं तर अध्यक्षांपुढे परत भरत गोगावले जाऊन त्यांच्यासमोर अपात्रतेची कारवाई सुरू करा असं म्हणू शकतील. याचा एकच अर्थ आहे की त्यांच्यावर प्रेशर पडेल की आपल्याला जर आपली आमदारकी वाचवायची असली तर आपल्याला एकनाथ शिंदेकडे शिफ्ट व्हावंच लागेल. तर उद्या अजून ह्याच्यात काहीतरी कॉम्प्लिकेशन, हा मोठा राजकीय पडसाद असू शकतो. सेफ आहेत हे नक्की आहे. नक्कीच हा मोठा राजकीय पडसाद आहे. सचिन आहेर, नाही, मला असं वाटत नाही की जे संघर्ष गेले 18 महिन्यापासून पक्षप्रमुख करतायत आणि त्याला साथ देण्याची जी आमदारांनी केलेले आहेत अशा किती काही गोष्टी जरी झाल्या तरी देखील ते काही कुठे डगमगणार नाही. कारण वेगवेगळ्या पद्धतीने का होईना आपण बघितलं असेल खासदार आमदार यांना फोडण्याचा प्रयत्न किंवा दडपण आणण्याचा प्रयत्न केला. फुटणार नाहीत असं म्हणतात ते संजय शिरसाट. 100% नाही. अहो, फोडायचा प्रश्न येतो कुठं? आम्ही कुणाला फोड म्हणतोय? आम्हाला फोडण्यामध्ये कोणताही इंटरेस्ट नाही. आम्ही विचाराची लढाई विचाराने लढतो. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय की आम्ही शिवसेना प्रमुखाचे विचार घेऊन चाललो. आम्ही कोणत्याही आमदाराला फूट असं म्हणलं नाही किंवा त्याला जाऊन कोणी साधा फोन सुद्धा केला नाही. ज्याला आमचे विचार पटताय त्यांनी आमच्याकडे यावं, ज्याला नसल पटत त्यांनी नाही यावं. आता जी लिगली प्रक्रिया आहे, जी कायदेशीर प्रक्रिया, जे वकील साहेबांनी सांगितलं, उद्याच्या याच्यामध्ये कोणता एखादा व्हीप जर भरत गोगावलेने जर बजावला तर तुम्हाला त्या बैठकीला हजर राहावं लागेल. त्यांनी घेतलेला निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. जर मान्य केला नाही तर अपात्रतेची कारवाई तुमच्यावर होईल. नक्कीच. आणि त्यामुळे खरं तर ही चर्चा अशी बरीच पुढे सुरू राहू शकते. मला वाटतं सिद्धार्थ शिंदेजी काहीतरी म्हणतात. अगदी शेवटची आपली कमेंट मी घेते कारण वेळेची मर्यादा आहे. हां,
सरिताजी, मी एक क्लॅरिफाय करू इच्छितो. आता एकनाथ शिंदे किंवा भरत गोगावले ते व्हीप बजावतील का, त्याच्यापासून सुरुवात आहे. आणि जरी तो त्यांनी बजावला आणि ह्यांनी तो जुगारला आणि तर मग ते माटर होतील, शहीद होतील जर त्यांची आमदारकी गेली तर, मग अजून सिंपती त्यांना मिळू शकते. तर एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले ही स्टेप घेतील का हे खूप पुढचं आहे. पण लॉजिकली, टेक्निकली आणि लिगली हे स्टेप ते घेऊ शकतात व्हीप नक्कीच नक्कीच. आणि खरंच येणाऱ्या काळात आजचा हा निकाल म्हणजे अंत नाहीये. ह्या निकालानंतरही बरंच काही आपल्याला पुढे बघायचंय असं दिसतंय. आणि त्यामुळे पुढे येणाऱ्या काळात काय होतं ते आपण सगळेजण लक्ष ठेवून असूया. तुर्तास मात्र आपण सगळेजण आलात 0 आवरच्या या चर्चेमध्ये सामील झाला. संजय शिरसाट, सचिन आहेर, सिद्धार्थ शिंदे आणि अभय देशपांडे, आपले सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. शिवसेना आमदारांसंदर्भातला आजचा निकाल फक्त एका राजकीय पक्षापुरता नाही, एका नेतृत्वापुरता नाही, तर प्रत्येक राजकीय पक्षासाठी माइलस्टोन ठरू शकतो. तुर्तास वेळ झाली आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं काय कौल दिलाय तो पाहण्याची. आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल पुढं काय होईल असं वाटतं? यूट्यूबवर एकूण 40,000 मतं आपल्याला मिळालेली आहेत. 12% लोकांनी वाद संपणार असं म्हटलंय, तर 88% लोकांनी प्रकरण कोर्टात जाणार. इंस्टाग्रामवर 10,000 मतं, 41% लोकांनी वाद संपणार असं म्हटलं, तर एकूण 60% लोकांनी प्रकरण कोर्टात जाणार असं म्हटलं. फेसबुकवर एकूण 3,000 मतं, 11% वाटलं की वाद संपणार, मात्र 89% लोकांनी प्रकरण कोर्टात जाणार असं म्हटलंय. एक्सवर एकूण 1,500 मतं, 27% लोकांनी वाद संपणार असं म्हटलं, तर 73% प्रकरण कोर्टात जाणार. आणि या प्रश्नाबाबत लोकांचा जो कौल आहे तोच बरोबर आहे असं दिसतंय. कारण शिवसेनेनं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं खरं तर हे घोषित केलेलं आहे की ते आता पुढे कोर्टात जाणार आहेत. आजच्या निकालाचा साधा सोपा राजकीय अर्थ असा आहे की आयुष्यातील सर्वात मोठी जोखीम घेऊन ज्यानं साथ दिली त्या मित्राला, एकनाथ शिंदेंना आणि त्यांच्या सोबत आलेल्या आमदारांना महाशक्तीनं वाऱ्यावर सोडलं नाही. महाशक्तीनं शिंदेंना दिलेला शब्द पाळला. या सगळ्या गोष्टी बघून अजित पवार आणि त्यांच्या सोबतच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनाही हायसं वाटलं असेल. शिंदे आणि पवारांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा विचार करत असतील अशांचं बळ सुद्धा वाढलं असेल. येत्या काळात या सगळ्या घडामोडींचा फायदा कुणाला कसा होतो हे कळेलच. 0 आवरमध्ये आज इथेच थांबूयात. उद्या रात्री 7:56 पुन्हा भेटूयात. तोवर पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.